गायनाची वाहे टाळी साधन कली उत्तम हे काय जाणो तरली किती नाव येते या वैसा सयासाठी नाही काम घेताना मग ढोबाची काय जाणो तरले किती नाव येते या वैसा तुका म्हणे निर्वाणचे शत्रुसाचे हे एक काय जाणो तरले किती नाव येते या वैसा विठ्ठल विठ्ठल गायनाची वाहे टाळी साधन कली उत्तम हे काय जाणो तरले किती नाव आहे या वैसा ओम नमो ज्ञानेश्वराय सरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका शरण शरण हनुमंता आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सोबटा याच्यातले तोंड घालावं लागेल मला गायनाचे वाहे टाळे साधन कले उत्तम हे काय जाणो तरले किती नाव आहे ते या वैसा प्राप्त प्रसंगी सेवेसाठी हा निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सुसंत तुकोबा महाराजांचा चारित्रणाचा असून या अभंगामध्ये किंबहुना या नरदेहाला जे जीव आले त्या जीवाला तुकोबा नाही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं सोपं त्या ठिकाणी साधारण सांगतात. तुम्ही काय करा बा गाय नाचे वाहे टाळे ही साधनं सांगितली.
साधन कली उत्तम हे, या साधनाने काय सांगा बाबा, काय जाणो किंवा नेनो, हे दोन्ही त्या ठिकाणी काय आहेत, पाठ आहेत. तर किती ज्यांनी ज्यांनी हे साधन केले ना, काय सांगा बाबा, किती जण या साधनेतून काय झाले, तरुण गेले. आणि आयती नाव आहे आपल्याला, नाव आयती या पैसा. तुम्हाला कुठलंही काय करायचं काम नाही, सायास करायचं काम नाही. सायासाठी नाही काम, गीता नाम विठोबाचे ही वरची जरी साधनं आहेत ना, त्याला सायास आहे. गायला सहजासहजी गाता येत नाही, नाचायलाही कष्ट करावे लागतात. थोडी टाळी वाजवायला ही टाळी सुद्धा कशी आली पाहिजे, तालात आली पाहिजे. तेव्हा तिला काय म्हणायचं, टाळी म्हणायचं, टाळी. ही जी साधनं आहेत ह्याच्यापेक्षाही सोपं भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नाव आहे. नाव करून जाते आणि हे शस्त्र स्वतःच काय करतं, रक्षण करतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, ज्या वेळेला आपलं टाइम येईल त्यावेळेला रक्षण करणारं शस्त्र म्हणजे ते काय आहे, तर ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पारण आहे. हा झाला अभंगाचा सर्व धावता. त्या ठिकाणी भावार्थ, या ठिकाणी तज्ञ लोक आहेत. महाराज मला जे काही धिंगाणा घालायचा होता महाराज, तुम्ही हसले, मला नाही घालता येत होता. आणि तसं धिंगाणा घालणारा नाही म्हणा मी. सातोडा या गावामध्ये लग्नात नव्हतं एवढं, पण होतं ते. माणूस वाचवायला मला चष्मा नाही घालतो, अर्ध पाकिट देईन ना. या सातोंडा नगरीमध्ये गेली अनेक दिवसानं चालत असलेली ही शिवाय बोलेल महाराज. मी खरंच त्या ठिकाणी वास्तविक पाहत असताना श्रीमंत जिजा आखात, सामान्य माणूस गड्या, एवढा काय भरदस्त नव्हतं बरं का भास्करराव. आणि माझ्या संगतीमध्ये राहिलेला तो माणूस म्हणजे श्रीमंत जिजा आकात. अगदी त्या ठिकाणी भजनाचं वेळ होतं त्या माणसाला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. आणि वास्तविक पाहत असताना मी काही लांबचा नाही गड्या. होय आबा, लांबचा आहे का मी? अरे मी वायगावचा आहे. कुठलं वायगाव? सृष्टी वायगाव नाही, राणी वायगाव. दादू तो नाव काय? आ देवीदास. आणि तुमचं? आ सुभाष. मला ऐकू येत नाही बा. हे 10-15 पोरं आमच्याकडे असतात महाराज कार्तिकेला. तुम्ही दोघं चालत करे. 10-15 जण इकून पाहू लागले लांबून लांबून काय चाललं. मी म्हणलं कोण आहेत का माहिती. हे पोरं असते 2-4 वर्षांनी यायले ते आपल्या कार्तिकेला फळावर. उत्कृष्ट पोरं चांगले वाढायला मदत करतात. म्हणून मला अपेक्षा होती की तुम्ही सगळे येता. मला तुम्ही तहात दिलं, मला आता काय अपेक्षा नाही तुमच्याकडून. म्हणून हे त्या जिजानं सुरुवात केलेलं हे रोपट.
कोण म्हणलं मोक्कार फुगला इवले रूप लावेली द्वारे त्याचा वेलू गेला लावलेलं महाराज. त्यावेळेला मला वाटतं हे सुविधा इथं काही नसेल बरं का. हो मी आता हमेशा कधीतरी महिन्यातून एक वेळेस 2 वेळेस 3 वेळेस जातोय येतोय किंवा 4 महिन्यातून या रोडवरून जातोय. पण हे कार्यक्रम लांबून पाहतो बरेच दिवसांनी. क्या याच्या वेळेस महाराज मी गेलो इथून गेलोय पण पाहत राहिलो. पण या वर्षी अशी गंमत आहे महाराज. तो अन्नामास्या पुढे ते आलं का नाही. झोपलं का झोपू द्या. हाय हाय. आणि तुमची स्ट्रीम कोणची मला काय माहीत नाही कडे. आणि तुम्ही आलात नाहीत माझ्यापर्यंत. कसं आहे गाढवाला अंगावर गोमाशा पाहिजे. गाढवाच्या अंगावर काय पाहिजे गोमाशा. तेव्हा त्याला बरं वाटतं. मला हे काय बरं वाटत नाही. एवढा मोठा मंडळ पण उद्या पंग ते आता नानाची पंगत आहे. उद्याची पंगत महाराज ते खोली भरली बुंदी ना. आता तू कोणाला खायची काय माहिती हा ना. अंकुल आपण पहिलेच आहेत का नाही. पहिले म्हणजे पहिलं आहे. पहिलेच चंद्रकांत महाराज तुम्ही पण बाहेर ही पहिली वेळ आहे गाड्या माई. सातवण्यातला कीर्तनाचा पहिला दिवस आणि भागवत बावण्याचं कीर्तन सातवण्यात होणारा पहिला दिवस असंच हा. म्हणून मला काय आता लय मोठं बोलायचे महाराज. पण सांगू कुणाला. हो शस्त्र पण चालवायचं कशा. हा असे गच्चा असतात का नाही. तुम्ही आता बसा तुम्हाला काय म्हणत. अगली साल को देखेंगे. तुम्ही जर दिलं मला कीर्तन तर पाहू. मारणार थोडे आपण आता नाही मारणार. हां आणि म्हणून आमचे कल्याण महाराज ढाले चंद्रकांत महाराज अशी गंमत आहे तुम्हाला सांगतो. परवा आपल्याकडं हनुमान महाराज घाणगेचं कीर्तन वर्षा असतं दशमीला बरं का. तर वर्षाही सांगतात महाराज. खरं पाहिलं तर तुमच्या का आदर्श घेऊन आम्ही परमार्थाला लागलो. मी मृदंग वाजवायचा महाराज. बरेच जण अनेक पाहत असतील मला. मृदंग वाजवलेला मंदिरात 7 दिवस असायचो मी. 8व्या दिवशी संध्याकाळी काला करायचा. मग आपलं किसन त्याच्या इकडं आमचं बेस्तानं होतं विलासप्पा. मग तिकडं पडायचं. मग सकाळी जायचो आम्ही. म्हणून ही सेवा आहे आमची महाराज. आम्हाला कुठलं त्या ठिकाणी काय जमवायचं मी आपण नाही केली महाराज. हो खूप मागं राहिलो. अरे आमचे पोरं ऐकणत आम्हाला. तुम्हाला माहिती आहे का आमचे पोरं कोणचे तिथं. योगी साकात म्हणजे सातवण्याचं नाक आहे महाराज. नाक आहे सातवण्याचं.
कुठेही त्याला त्याच्या नाव पत्रिकेवर पाहिलं, भास्करराव तुम्ही सोडून द्या, तुम्ही बाप आहेत त्याचे, पण मग काळीच फुकतंय माझं, काळीच फुकतंय माझं. कारण का त्याला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, हे बोलणारा माणूस म्हणजे मी, हे भागवत महाराज बाबा. असे 2-4 विद्यार्थी आहे, ते गेलं टाक्यात, आलं का नाही रे इथं? नाही आलं. हे असेच. ते काय होतं पहा, ते भट्टी असायची पहिली आबा, केळाची काय लावायचे, भट्टी लावायचे. मग त्या भट्टीत जेवढ्या फण्या गुतल्या त्या गुतल्या, त्याच्यातून एखादं बाजूला निघालं की ते काय होतं, त्याला इजळलं म्हणायचं. ते असं इजळलेत काही पोरं इथले बरेच होते माझ्याकडे बरं का. योगेश होता, तो आपला डिगू टाके, तो होता आपला आपला हे होते, आता फोटो काढायला तो गणू हो, गणू एक होता. असे बरेचसे. आणि आजही विद्यार्थी बरेच महाराज. मला जरी नाही जमलं महाराज हे, पण माझे विद्यार्थी करायलेत. म्हणून त्याचा धरीणाभिमान करीणा पुले जतन. अरे आम्ही जरी गेलो, पण आम्ही गेल्याच्या नंतर आमची कीर्ती या विद्यार्थ्याच्या रूपाने राहणार आहे महाराज आमची. तुका म्हणे एका म्हणून राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. आहे ना मी. आणि मला कळत आहे. जब तक मैं जिंदा हाँ तब तक वो नहीं बोलना प्रमाणा. म्हणून मला बरं वाटलं कडे सातवण्याला येताने. जाऊ द्या, गावात नका का घुसू देईना तुम्ही. नका घुसू देऊ गावात. पण आता तर गावाच्या कडीला आलोय मी, पायथ्याला आलोय ना, पायथ्याला येईल कधी ना मध्ये. आणि म्हणून गेली कित्येक दिवस झालेला हा चाललेला सप्ताह आहे. किती वर्ष हे? 15वं वर्ष आहे. मग धोक्याच्या आधी चालू मी. धोक्याच्या आधी मी आलो बरं का. म्हणून आता धोका नाही. खरं तर ते धोक्याचं नाही, मोक्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळवून दिलं महाराज, वयाच्या 16व्या वर्षी. धोक्याचं आहे का ते? नाही ना महाराज, मोक्याचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, हे नाम सप्ताहाचं हे 15वं वर्ष आहे. आणि या 15व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा जो ज्ञान यज्ञ त्या ठिकाणी, त्या तुमच्या ज्ञान यज्ञामध्ये एक माझ्याकडून छोटीशी त्या ठिकाणी ही आहुती आहे महाराज. आणि त्या नामसप्ताहाला उपस्थित, आज पहिला दिवस आहे आणि थंडीचे दिवस आहे, त्या मानानं आज बरं आहे. रात्री काय सांगू, इतकी बेजारी झाली महाराज. हो, गाडीवर खूपच थंडी. आज बरं आहे. म्हणून आमचे हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज आहेत, कल्याण महाराज आहेत, ते बंडूचं नाव घेत नाही, पण आता प्रकार तुम्हाला राग आहे आज. तुमचं नाव बाबा शिवाजी महाराज. शिवाजी महाराज बोलायचं असं नाही. शिवाजी महाराज असं नाही, नेबळटवाने. दत्ता आव्हाड, अनिल महाराज, लाजायला का बापू. बोला. बाळू महाराज आमचे टेलर आहेत, आमचे बंडूजाते आहेत. आणि हे शेलगावचे महाराज भरत महाराज. वा भरत महाराज.
आणि आमचे टाकळीकर बंडूच म्हणलो वाजवायला मी अकुश महाराज साकडे आणि माझा जिवलक सखा असणार नाही का ज्याच्यावर मी आत्मीयतेने प्रेम करतोय. त्यानं तारीख नाही घेतली भास्करराव, तुमचे 4-5 हजार रुपये बुडिले त्याने आता. हो ते मला अन्न यायलेत ना जिथं त्यानं तारीख नाही घेतली बरं का. हो आणि नाथ महाराज आपला भाऊचा आहे का रे, गोविंद भाऊचा. हां आणि षष्टीमध्ये सुंदर नंबर एक बरं का. हो आणि तुम्ही सगळे श्रोते माय तो एकूण 2 सोबदार येणेकरी, हो मृदंगाचार्य कालदाते महाराज, हे सगळे तुम्ही. आणि आबा तुम्ही खरं म्हणजे माझ्या प्रेमाला आलात असं मला तरी वाटतंय बाबा. चला आपला गाववाला आहे महाराज. हो आणि म्हणून आमचे भास्करराव सुद्धा आलेत, सहकुटुंब आलेत, आमचे संत देश आलेत. आम्ही तुम्ही सगळे हो मायबाप मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संताचा, 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 यावर करी संताचा. मस्तक हे पायावरी, यावर करी संताचा, यावर करी संताचा, वर करी संताचा पायावरी, यावर करी संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. जगद्गुरु तुकोबारायांनी सकाळी उठावं, भांडारा भामचंद्रा घोरड्या या डोंगरावर जावं, भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. आणि चिंतन करता करता नामस्मरण करता करता त्यांनी जगताकडे पाहिलं. आणि जगताकडे पाहिल्याच्या नंतर असं त्यांना दिसून आलं, जण तरी देखी गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्याचे त्याशी नाही मी कोण आहे, आलोय कुठून, जायचंय की कुठं हेच त्या ठिकाणी विसरलो महाराज. कोहम कदमिदम जातम को वै करताश्य विद्यते, असा तो विसरलेला त्या ठिकाणी जीवाकडं जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर त्यांना दया आली आणि एके दिवशी जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तनामध्ये उपदेश केला. महाराज तुम्ही या नरदेहाला आलात ना, मग या नरदेहाला आल्याचं इथे कर्तव्य जर कशात असेल, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. हा नरदेहच त्या ठिकाणी आपल्याला कशाला दिलाय महाराज भगवान परमात्म्याने. देव दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा, असा जीव विसरला. आणि तुकोबारायांनी एक दिवशी कीर्तनामधून सांगितलेले, बाबा ज्या वेळेस या नरदेहाने तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल, त्याच वेळेस तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आणि मग असा उपदेश त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी केला. पण एक पूर्व सुकृतवान साधक त्या कीर्तनामध्ये तुकोबारायांच्या होता. आणि मग त्याला असं वाटलं, अरे खरे महाराजांनी सांगितलं ते खरे, अरे हे संपत असतं, शरीर आटे संपत्ती आटे, एवढंच घ्यायचंय आपल्याला, इतकंच पाहिजे. हे संपतंय, पण त्याला त्या ठिकाणी महाराज सांगू त्याचा महाराज मल गेलेला होता.
त्याचं काय गेलेलं होतं पुन्हा, त्याचा विक्षेप गेलेला होता. फक्त त्याचं बाकी राहिलेलं होतं. काय राहिलं होतं? आवरण नावाचा दोष. लय इचुकाट्यात नाही जाणार म्हणा बरं का. हो. आणि मग त्याला असं वाटलं आपण या नरदेहाला आलो होत. या नरदेहाला आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे म्हणून सद्गुरू तुकोबा यांच्या मुखातून ऐकलेले शब्द आहे महाराज. आणि ते त्या साधकाच्या कानावर पडले. आणि मग तो साधक तो देव भेटावा म्हणून फिरू लागला महाराज. नवे नवे त्याने अनेक साधना केल्या. काही बिरडे फिटे काही तो स्वामी भेटे योगावून वडील निमेष वाणे काही हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म कास याने कळील वर्म. मग असा तो साधक त्यानं अनेक त्या ठिकाणी प्रयत्न केले महाराज. पुसावे ते मान पुसावीशी हेची वाटे जे जे भेटे तयाशी. योगेश लय जीव घातलं महाराज योगेशनं. कारण पूर्णाच्या पोळ्या आणि त्या नग ते आईला बेजार केले त्याच्या. आणि ते बायकोला तिला काय म्हणता येईना बिचारीला अन्न याचा म्हणलं. एवढं खाल्लंय. हो खूप खाल्लंय बरं का. पुन्हा बोंड होते बोंड नाही भजे होते भजे. बोंड निबर असते तर भजे नरम असते. नाही भजेच होते हा. हो म्हणून हे कीर्तन जड चाललंय बरं का. ते मला काय म्हणला असे हसितात ना कीर्तनात लोक. म्हणलं आता हसवायचं नाही गड्या. बहुतेक हसविणारच नाही काय. नाही तर मला लय हसित येते महाराज. त्याला काय लागत हसवायला लोक काहीच नाही लागत. हा एक जणांना काय केलं महाराज सांगितलं. एक जण अशा समोर ते हसले पाहिजे पाठीमागचे रडले पाहिजे. त्याला म्हणायचं कीर्तन का. योगा समोर ते हसले पाहिजे पाठीमागचे रडले पाहिजे. महाराज कसे रडते पाठीमाग पुढचे कसे रडते ना पाठीमागचे कसे हसतील. आपल्याला पुढचे रडवायचे तर पाठीमागचे हसवायचे. हे आख्यान लावलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं लागलेलं लवकर रडायला. आणि माग काय नाही कष्ट फेडला त्याने. मागायला कीर्तनाने काय केलं स्वतःचा कष्ट फेडला. मागले हसायले तर पुढचे रडायले. काय नाही लागत त्याला. पण हसू नका तुम्ही हसू नका. 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 अरे मी पखवाजे आहे. धा न तिकीट धात्र तिकीट कथा कधी गण नगन नगन धात्र तिकीट कथा कधी गण धा नगन नगन तगे तिकीट धागे तिकीट धात्र तिकीट कथा कधी गण धा नगन नगन तगे तिकीट धागे तिकीट धात्र तिकीट कथा कधी गण. येत मला या. अरे म्हणून काय सांगलो मी. जो
त्याची अशी अवस्था झाली महाराज. कुणाची? त्या साधकाची. पुसावीसी हेची वाटी जी जी भेटी तयाशी. देव कृपा करील मज काय लाज राखील. नवे नवे त्यांनी अनेक साधना केल्या, नाना साधनाच्या केल्या खटपटा. परित्यान पमती हो त्याच्या द्वार बंडा. जाण जाता जाणी मग घाली आज फाटा. झाली बांडा धन्य हे आनंदाची सापडली. धन्य हे आनंदाची सापडली. अशी अवस्था झाली महाराज त्याची. पडले दूर देशी मज पडले दूर देशी मज आठवले मानसी. पडले दूर देशी मज पडले दूर देशी मज आठवे मानसी. पडले दूर देशी मज आठवे मानसी. पडले दूर देशी मज. नको नको वेग कष्ट होतात जीवासी. नको नको वेग कष्ट होतात जीवासी. दीन तशी रजानी, दीन तशी रजानी झाली ओ माये. दीन तशी रजानी नको नको कष्ट होतात जीवासी. दीन तशी रजानी, दीन तशी रजानी झाली ओ माये. दीन तशी पडले दोषी मोज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवाशी. देण तैसी रजणे झाली ओ माय. अवस्था लावून गेला अशी अवस्था माझ्या झाली. कुणाची? त्या साधकाची. हा तुम्ही जरी कोणी नाही जरी कीर्तन ऐकलं, पण कीर्तन ऐकणारे इथं आहेत बरं का. हा अशी तळमळ झाली त्या साधकाची. अशी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरत सो. चित्त पांडुरंगा झुरत सो. कधी अशी दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंगा झुरत सो. चित्त पांडुरंगा झुरत काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंगा झुरतशी किंवा झुलून पांढरा हो पाहे आता. येई पंढरीनाथा भेटावया. हे देवा, अरे मी साधना केले, कधी भेटेल रघुपती. मजला सांगबा. तुम्ही मनाकडे त्या मायला माईच गड्या होणार. आता काय सांगावं तुम्हाला. मला लय बरं वाटलं तुम्हाला तुमच्याला पाहून. जाऊ दे मग. आपला धुऱ्याला धुरा नाही टेलर. जरी आपण माया गावातले असलो तर घराला घर नाही. कधी माई बायको तुमच्या घराला पळी भर भाजी मागायला नाही याची. माझ्याकडे हा विनोदानं बोलतो बरं का तुम्ही माझे आहेत म्हणून, बाकी काय नाही. हा हो. कधी भेटील रघुपती मजला सांग बा श्रीपते. अशी कोणाची अवस्था झाली ती मला शबरीची. जब मैं हमका जब मेरे आदि का वन होगा. जबर के कुटिए का वन हो. जब मेरे
शबरी साधक होती महाराज. शबरीनं साधना केली होती, शबरीनं तपश्चर्या केली होते. आणि ती शबरी भगवान पराम कधी माझ्या आश्रमामध्ये येतील ती वाट पाहत होती. तसा हा साधक. मी अभंगाच्या बाहेर नाही जाणार महाराज, नाही जाणार. कारण अरे एक फार मोठी परंपराचं ओझं घेऊन चालतोय मी. सगळ्यांना ज्ञात आहे म्हणतो त्या खूप मोठे ओझं आहे माझ्या खांद्यावर महाराज, माहिती आहे तुम्हाला. आणि ती परंपरा हा सीताराम महाराज जामकरांच्या आशीर्वादानं सप्ताह आहे ना. पत्रिका पाहिले ना तुम्ही, हे पोरं होते. आणि ती परंपरा आज मी चालवतोय, सांभाळतोय. म्हणून जबाबदारीने बोलणार मी, नाही वाकडं तिकडे बोलणार. आणि म्हणून तो साधक ती तपश्चर्या करून साधन करून कोण भेटे सांगेचा, मला सांगणारा कोण भेटेल. इकडं तिकडं पाहिलं, मग त्याच्या लक्षात आलं अरे आपण इकडं तिकडं फिरल्यापेक्षा ज्यांच्या मुखातून ऐकलंय ना देव प्राप्त करून घ्यायचा आहे, आपण देव प्राप्तीचा उपाय कुणाला विचारला पाहिजे, त्यांनाच विचारला पाहिजे. आणि मग तो साधक जगद्गुरु तो खूप बऱ्यांकडे आला आणि महाराजांना म्हणलं ना नतमस्तक झाला. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावून करे, विश्रांती पावलो सांभाळावून करे, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावून करे, विश्रांती पावलो सांभाळावून करे. हे मोठरी नतमस्तक झाला. आणि तो म्हणू लागला महाराज मला देव हवाय, अनेक साधनं केली. तू खूप बरं म्हणले बाबा, तू साधनं केली ना, हो आता तू हे कर, तुला देव पाहिजे ना, तुला या भवनदीतून पलीकडे जायचं ना, मग मी जे साधन सांगायलो का ते साधन तू कर. त्या भंगाच्या पहिल्या चरणावर गायनाची वाहे टाळी, 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 गायनाची
नाचे वाहे टाळे, त्याला काय सांगितली महाराज? साधनं सांगितली. आपल्याला साध्य प्राप्त करायचे, त्या साध्य प्राप्तीसाठी साधन कसं असायला पाहिजे? योग्य असायला का नाही पाहिजे? आपल्याला उदाहरणार्थ संभाजीनगरला जायचे, मग संभाजीनगरला जात असताना अनेक साधन आहेत. रेल्वे आहे, एस.टी. आहे, जीप वगैरे आहे, कोणाकडं मोटरसायकल त्या ठिकाणी आहे. ह्याच साधनानं जावा म्हणून असं आहे काही नाही. जो तो प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे तो त्या ठिकाणी त्या साधनाचा काय करेल? वापर करेल का नाही? हो. पण जायचंय आपल्याला, साधन त्या ठिकाणी योग्य असावं लागतं. साधन जर सदोष असेल तर काय उपयोग? म्हणजे साधनामध्ये काय आहे? दोष आहे. साधनामध्ये दोष नसायला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला योग्य ठिकाणी ते साधन आपल्याला पोहोचू शकेल. म्हणून आपल्याला साध्यापर्यंत जायचं. आणि तो साधक सुद्धा कसा पाहिजे? त्याची सुद्धा तीव्र इच्छा पाहिजे ना. नाही तर घडीत येत घडलं, घडीत येत घडीत ते, मग त्या ठिकाणी त्याला साध्याची प्राप्ती होणार नाही. हो, घडीत म्हणल्या ते कोणता आपला ते निरंकारी पंथातच गेला. तो निरंकारी पंथ नाही पटला महाराज, मनभाव पंथात गेला. आपल्या हिंदू धर्मात विचारू नका का. अरे एक मुसलमान जर मैजती शिरला ना, आपल्या इतक्याला ऐकत नाही. इतक्याला कानात बोट घातलेले आहे का? मुसलमान आहेत तुमचे? हा आहेत ना. मग दोस्त आहे म्हणा, पहिल्यापासून नेऊन घालायचं मला वाहेगावाला. काही बिघडे की गाडी काय रे कोणली आता आलतं ना ते इथं गेलं का? म्हणून आपला लय पचका तुम्हाला. आपले गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू कहाँ है तो हिंदू नाले में पडे वाले आहे. अरे काय खेदाची गोष्ट आहे राजा हो. अरे याचा धरी ना अभिमान. आपल्या हिंदू धर्माचा आपल्याला काय पाहिजे? अभिमान पाहिजे महाराज, अभिमान. आणि काय सांगू लागलो मी की तो साधन एक तत्व नाम दृढधरी मना एक तत्व पाहिजे, एक तत्व. म्हणून साधन त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. तुकोबारायांनी म्हटलं काय करतो तर गा म्हणले गा. आता तुम्हाला असं गाता येईल काय? तुम्हाला असं गाता येईल का? नाही, नाही गाता येणार, नाही गाता येणार. हे बसलेले ह्यांच्यापैकी बी नाही बाई, हे सगळे उभे राहिले, ह्यांना तरी गाता येतं का सगळ्यांना? गाता येईल तेनीची गवे गाता. मला नाही कळत, पण कडी जातं आपलं धोत्राच्या कडी गाता येईल तेनीची गावे. हो, यांच्याकडे पाहतच नाही, आपल्याला नाही गाता येत. तू खूप बरं तरी कुठे गात. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, गीतिगाता छंद दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. हो, यांच्यासारखं आपल्याला गाता येत नाही ना. काही नाही, काही घेणं नाही त्याच्याहून. आता खरं दृष्टांत सांगायला मला वेळ नाही महाराज. दोन गायक असे टेलरसारखे बंडदात्यासारखे आलाप ताना फिना काढणारे खर्जे असं असे ते काय म्हणतात ते, तसे ते गेले महाराज. एका मळ्यात गेले, एका मळ्यात गेले आणि एका मळ्यात गेल्याच्या नंतर त्याने मस्त काय केलं, मकाची कणसं होती आपाल्याची मका. त्यानं ते मकाची कणसं खाऊ घातली ना. म्हणलं वारकरी दिसायला एक ढवळे आहेत, कोंबडीचे अंड्यासारखे कपडे आहेत, पहा ना वारकऱ्याचे. हो हो म्हणले खाऊ घातले. काय खाऊ घातले? मकाचे कणसं भाजले. तर हे मस्त होते मकाचे कणसं बिंस खाल्ले भास्करराव यायले. आणि यायला वाटलं आता माणसानं आपल्याला मकाचे कणसं खाऊ घातलेत, मग काहीतरी आता
परतफेड केली पाहिजे म्हणून त्याला काय तिथं गाऊ लागले. तुम्ही कसनुस तोंड केलं हो. नाही अण्णा नाही नाही. अशा ताना काढायला शिवरंजनी काय, मालकंस काय, भिंपलास काय, आपलं म्हणायला काय बोले योगेश असे महाराज. अशा ताना काढायला ते मल्यावाला म्हणलंय कंस खाच्या आधी बरे होते हो भाई. कंस खाल्ले तर काय वरडायलेत म्हणजे यायला झालंय काय म्हणजे म्हणजे याला काही कळायला पाहिजे का नाही, त्याला ज्ञान नाही. तसं आपल्याला याचं ज्ञान आहे का, त्याच्यानं अधिक नाही लागायचं आपण. हा काय आपल्याला त्या ठिकाणी नाही लागायचं. म्हणले गातं नाही आलंय आपल्याला नाचता येतं का नाही, नाचता येतं का नाही बरोबर, नाचता येतं का नाही. ढेंग चक ढेचक ढेंग चक ढेचक वरातीत नाचत काय. वरातीत नाही नाचत. हा नाचत नाही आपल्याला गात आलं तर चालत. काय केलं पाहिजे, नाचलं पाहिजे नाही का. तो खूप नाचलं पाहिजे का नाही, नाचलं पाहिजे. अरे तुकोबाराय सुद्धा म्हणले आपल्याला सांगितलं नाही असं नाही. तुकोबाराय म्हणले मी गायलं, मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे. वेळा झालो मी तव छंदे, वेळा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. वेळा झालो मी तव छंदे, वेळा झालो मी तव छंदे. नाचतो हो तुकोबाराने सगळी प्रमाण मी तुम्हाला देईन. गातो वासुदेव मी ऐका, गाय वासुदेव वासुदेवा भिन्न आहे आणि का नावा. गायनाची उडी आपुल्या छंदी मनाच्या आनंदे आवडणे म्हणून गाय नाचले नाचे. हो नाचतात ना आमचे वारकरी. सांगतो तुम्हाला भजन करा. बार गाय त्याला सांगितलं तो गा. ते म्हणलं महाराज गाता येत नाही बरोबर. ते म्हणले नको गाऊ, हे गाते तू काय कर म्हणले. नाच म्हणले. नाच नाचतात ना आमच्या वरकडे, नाही नाचत का. खेळ मांडीला नाचते वैष्णव भाई रे, क्रोधाभिमान गेला पावट, एक एक लागते पाय रे. नाचते आनंद बरोबर आहे काय प्रमाण. नाचते आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावळी. नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी.
अरे वारकरी जात असताना नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ्या सुख देईल विसावारे. म्हणून नाचलं पाहिजे महाराज, नाचलं पाहिजे. कसं नाचलं पाहिजे? आता बंडोबा तुमच्या आम्हाला काही नाही तर नाचावं लागत असतं बरं का. नसतोच ना. ना ध्यान दे ना ना. हे पहा सगळ्यांना विनंती, हात हात काढा, पांघरुणाच्या बाहेर काढा. हा काढा काढा. अरे ते कॅसेटवाला उठलाय बिचारा, पहा त्याला जरा पोच द्या. हा हात बरी करा, हात ना दिदी ना ध्यान दे ना ना ना. स्वाप्यार स्वाप्यार स्वाप्यार. हा जय हो जय हो. भले भले भले. हात 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 वरी करा मातो मावले. हा सागड्या सागड्या सागड्या. हात गाड्या वाजव. अरे भले वर वर. कुंडलिकावरे जागरे. भगवान की जय. सर महाराज की जय. नुसता पखवाज, नुसते टाळ, नुसत्या टाळ्या, पखवाज, टाळ, टाळ्या. ये ना ये नाही. बसा मी येतो. दमलो गड्या महाराज. अरे वय नाही पण आपलं वय का आता. पण ते आमचे भास्करराव म्हणले फक्त सिनियर दोघंच म्हणले तुम्ही असं आपत्या. म्हणलं मी काय एवढा म्हातारा हे गाणे का काय. भास्कर तुम्ही मला म्हातारा वाटलं, तुम्ही मी म्हातारा आहे का? नाही ना. हाय हाय. मग कीर्तनात आता श्रीरंगात आले मला. म्हणून गाय नाही गाता आलं तर काय करायचं? नाचायचं नाचायचं आहे का. नाहीच नाचता आलं संत, हा उघडा तोंड, लाजू नका. नाहीच नाही गाता आलं, नाही नाचता आलं तर काय करायचं? काय करायचं?
ए काल जात्या ते जात पावती ढवले तो नाव काल नाही हे दोन्ही नाही जमलं तर काय करायचं टाळी वाजवायची टाळी हे पहा काय वाजवायची टाळी वाजवायची आता याला काही कष्ट आहेत का टाळी वाजवायला सोपं आहे हे टाळी म्हणजे सोप आहे टाळी ह्या टाळीची हे माहीतच नाही तुम्हाला टाळी कशी येते हे टाळी एवढी सोपी आहे का गाडीत वाजवती तशी हा इथं जर तुम्ही टाळाटाळ केली टाळी वाजवायची कीर्तनातलं हे तुम्हाला सांगायला हा सगळ्याला इथं तुम्ही टाळी नाही वाजली पाठीमागं बसावं लागेल पुढच्या जन्मात कुठं पाठीमागं मग सकाळी रोज आपलं त्याच्या हुंडा तेमणं भाकरी करणं ते आता बंद झालंय म्हणा तुमचं मग तिथं टाळी आहे आणि तिथं बी टाळी नाही वाजली आता उतारा आलाय त्याचा पुलाव आहेतच कुठे बी आहेत अरे आम्हाला मागून पैसे देणार रे तुम्ही आणि हे काटते तो 10-20 मानाने देतात का नाही ऐ दिलेस का नाही दिले का नाही हा तिथं टाळी वाजवायची तू जिजात आहे ना रे कोणतं होतं जिजाचा तरी होतं का हां मी सांगितलं त्यावेळी स्वतः का नाही आज तुझी पंगत होती ना सगळं वा वा हे याच्यासाठी टाळ्या वाजवाकडे अरे ते श्रीमंत जिजाचा आणि माझं खूप प्रेम होतं राजा काय त्यावेळेस तुझा जन्मही नसेल किंवा असेल खूप श्रीमंत त्याचं नावही श्रीमंत आणि मनानंही श्रीमंत मनाचा माणूस होता सांगू तुम्हाला हे टाळी एवढी सोपी नाही ना महाराज हे टाळी तालात आली पाहिजे हे टाळी टाळाची बायको आहे तात्या ही टाळी कशी आहे टाळाची बायको आहे टाळ आणि टाळी ती टाळी कशी आली पाहिजे 1 2 3 4 5 6 7 1 10 10 3 10 घे टाळी तर्जनी 1 2 3 4 5 6 6 1 2 त्याला काय म्हणायचं टाळी ही अशी तालात आली पाहिजे म्हणून टाळी वाजवावी अशी कुठे बी नाही हाणायची टाळी वाजवावी आणि गायनाचे वाहे टाळी टाळी आणि ही टाळाची बायको आहे आपण जर हे बघा आता तुम्ही नेमकी टाळ काढे दोघं हे टाळाची बायको आहे आणि कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणलं आणि तू जर टाळी नाही वाजवली तर मग तिच्या नवऱ्याला राग येतो कोणाच्या टाळीचा नवरा कोण आहे टाळ आणि मग ते तुटत तुमच्या मस्तकात बसत म्हणून काय करायचे कीर्तनात आल्यावर काय करायची टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगे मोराला जंग भोग भोगी नदी आटला
म्हणून गाय नाची वाहे टाळे साधन कली उत्तम हे कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं किंवा या भवनदीतून तरुण जाण्याचं हे काय आहे उत्तम. त्या ठिकाणी साधन आहे. काय जाणो तरले किती नाव आहे ते या बैसा. यांना अनेक जणांचा उद्धार झालाय बरं का. तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. नाही का तुका अनेक जण किती जण गेले याचा अंदाज नाही महाराज. या मार्गावरून असा हा मार्ग आहे तो हा मार्ग संतांनी घालून दिलेला जो मार्ग आहे ना या मार्गावरून चालत चालत भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत गायन करत टाळ वाजवेत अनेक जण या मार्गावरून गेले तरी तो मार्ग जशाला आहे तसा. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय जाणो तरले किती नाव आहे ते या बैसा. आणि महाराज म्हणतात सांगू गड्या तुम्हाला अनेक साधनं होऊन गेली मला नाही सांगायचं ते. हृदय ध्याय तो व्यसनम त्रेतायाम जातो मग हे तो पारे परिचर्यायाम कलवतात घेरी कीर्तनात ही कली अवघीच साधने कलीने लाग जविली कीर्तने कलियुगा माझी करावे कीर्तन. हो जरा धावतच घेणार आहे उगा आज जास्त वेळ नाही घेणार मी. सोपं म्हणले महाराज सोपं. हो सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेशे उच्चारा राम हरे म्हणजे नलगती साया जावे व नंतर सुखे येतो घरा नारायण. असं सोपं साधन त्या ठिकाणी सांगू तुम्हाला. हा वारकरी संप्रदायाचं मायपोट आबा लय मोठं लयच मोठं. या रे लहान थोर या ते भलत्या नारीनं करावा विचार नलगे चिंता कोणाशी. गंमत अशी झाली आबा मी गावाकडं असताना पंढरपूरला जावं लागलो पण एस टीनं जावं लागलो. आणि ते शेवगाव पंढरपूर होते ना आपल्या शेलून भेटते आपल्याला तिला बसलो महाराज. मी बसल्याच्या नंतर अगदी शिटव जेमतेम माणसं त्या ठिकाणी बसलेले होते. मधली जी पोकळी होती एस टीची ती मधली पोकळी काय होती योगेश ती रिकामी होती. आणि एक बाई प्रवासाला निघाली लेकरं घेऊन. तिचे 7-8 लेकरं एक एवढं एक एवढं एक एवढं एक एवढं एक रांगतं एक कडाला एक खांदे हो कोण ते कोण 8 लेकरं बाई संगत्या. आणि ते बोलो एस टी जाय इकडं जाय तिकडं जाय पुढं जायलेत मागे यायलेत पुढं जायलेत. बरं मुकाट्या बसून होता ते कडीला काही बसलेली माणसं कोणाची मफलरच ओढायची अशी महाराज असले ते केसच ओढायचे लेकरांना. बराच त्रास दिला. आणि बराच त्रास दिल्याच्या नंतर कोणाचा पटकाच ओढ कोणाची कालहरच ओढ कोणाचा आंगड्याला झटका दे कोणाचा चष्माच काढून घे. ते गाबडू मायापाशी आलं एक आलं मोबाईल नव्हते तेव्हा त्यानं माया खिशाचा पेन घातला महाराज. मी पाहिलं या सगळ्या काट्यानं काय केलंय सगळ्या एस टीला काय द्याला त्रास दिला. शेवटी तेवढ्यात नाही थांबलं ते कंडक्टर पाशी गेलं हवा. आणि तिथं पहिले ते असं पंच होतं ना तिकीट महाराज ते तिकीट पंच करायचं खट खटके दाबायचे तिकीट पंच करून कोणाला द्यायचं ते त्या प्रवाशाला द्यायचं. आणि मग त्यानं ते पंचच घेतला भास्करराव लेकरांनी कोणचा पंच करायचं ते खटका घेतला खटका ताद्या ध्यानात ठोय 1500 कमिशन. त्याने घेतला ना योगेश काय घेतला तो पंच घेतला. त्यानं पाहिलं सगळं कोणावर त्या कंडक्टरनं म्हणला सगळ्या एस टीला त्रास दिला बाबा. म्या म्हणलं साहेब त्या बाईला सांगा ना अहो सगळ्या एस टीला त्रास दिला. त्यानं त्या एस टीला बेल दिली बरं का. बेल दिली सगळ्या माणसाला खाली घेतलं आणि माणसाला खाली घेतलं आणि म्हणलं बाई खाली आली. हे घेत असताना मी म्हणलं हो ताई माझा पेन घेतला ना त्याला घेऊ दे ना म्हणली वाजेस का तुला नाहीत का
मुकाट्या बसलो होते ना मला मुकाट्या बसलो. मग खाली उतरलो महाराज. सगळे माणसं खाली आले, ती बाई खाली आली. म्हणते कंडक्टर म्हणते ताई निदान प्रवासाला निघाल्यात का याच्यातले अर्धे घरी ठेवून जा अर्धे आणि अर्धेच घेऊन जात जा. ते म्हणले दादा अर्धे घरीच येत अर्धे किती आहेत अर्धे घरीच येत. मायपोट याला काय म्हणायचं मायपोट मायपोट असे नमुने लय आहेत महाराज आपल्यापाशी. पण त्याला 10,000 रुपये लागते कीर्तनाला आहे का नाही. नाही हो पैशाचं काय नसतं हा माझं बरोबर का. मला कोणा तारीख दिली रामदानी व्हायचं महाराज. मी अनेक पैसे हे आमचं असं आहे मानभावाचे देव आळशीन ते काढी दसऱ्याच्या दिवशी आम्हाला काय घेणं नाही देणं नाही. कीर्तन येऊ ना येऊ पैशाचं आम्ही अजिबात आणि त्या ठिकाणी काय नाही आबा तात्या नाही हो. आणि म्हणून हे मायपोट वारकरी संप्रदायाचं काय हे मायपोट या रे लहान तोर या ते भलत्या नारी नर करावा विचार नरगे चिंता कोणाची. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडालाही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही वेश्या गणिकाते सत्य लोकालेली. म्हणून या ओ म्हणून सायासाचे नाही काम आणि घेता नाम विठोबाचे. हे पहागड्या या नामामध्ये एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे नामाचं. सांगू तुम्हाला प्रेमानंद महाराज आपल्याला सगळ्याला माहिती आहेत. आपण मोबाईल स्क्रीन काढली ना त्या माणसाच्या दोन्ही किडण्या गेल्यात पण तुम्हाला अरे तुला लाजवेल असं ताकद आहे त्या माणसाची. माणूस जवळ जर गेला पाहिलं ना इतकं भयानक आहे ते. कशाची ताकद आहे फक्त नामाची ताकद. कशाची ताकद फक्त नामाची. अरे तिथं मंत्र्याला एंट्री नाही भेटायला अजिबात नाही. हे मोहन भागवत मागे एक कीर्ती आम्हाला पांडुरंग महाराजांनी तिथं आपल्या आळंदीमध्ये सांगितलं. तुम्ही ऐकलं का नाही काय माहीत पण एंट्री नाही भेटली त्यांना. एंट्री भेटली तरी किती टाईम फक्त 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. म्हणून फक्त हे कशाच्या ताकदीवर जगले ते फक्त नाम. आणि ते कोणाचं नाम आहे फक्त राधेचं नाम आहे. म्हणून आपल्याला सगळ्याला एकदा त्या राधेचा जप करायचा. हे राजा हां जरा अलीकडे येता का तुम्ही सगळे. झालं आहे माझं कीर्तन झालं आहे. मला फक्त त्यानं ते लावले म्हणून त्याला द्यायचं आहे आपल्याला. कोणाला हो पा इच्छा ओ गोविंद राधे गोपाल राधे 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 राधे
गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे ए बरं वाटलं का नाही तुम्हाला? बरं वाटलं ना? हां, तर मला एक सांगेन गड्या, तुम्ही जर नुसता राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे. असा जर जप केला ना तुम्ही फक्त 10 मिनिट, आता नाही हा, तुम्ही आपापल्या घरी करा. तुम्हाला जर कुठला रोग आला तर मला सांगा. काय फक्त तुम्हाला 1 वर्ष 10 मिनिट करायचं आहे रोज, आणि पुन्हा येणार आहे मी. मला अनुभव सांगा पुढं. मी बोलता बोलता घसायला गेलोय, पुढं बोलता बराच वेळ झाला आहे. म्हणून प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा करा, जप करा. राधेचा काय करायचा? जप करायचा. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका